नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 जी सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे 20 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हा जो आहे हा आपला 17व्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे आणि यापूर्वीचे 16 व्हिडिओच्या लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मित्रांनो, मुख्यतः आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि चालू घडामोडी 2025-26 वर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा फ्रीमध्ये डाउनलोड करता येईल. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याला जाऊन आपण जॉइन करायचं आहे. त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. सहयोग हॉप टॅक हा संयुक्त सराव कोणत्या दोन देशांच्या तटरक्षक दलादरम्यान होतो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे प्रश्न आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. हा करंट अफेअर्स 2025 वर इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 2, तर भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांच्या दरम्यान जो तटरक्षक दलादरम्यानचा सराव होतो, संयुक्त सराव, तर त्याचं नाव आहे पहा सहयोग हॉप टॅक. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? महत्वाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा म्हणजे बॉर्डर ही नाशिक जिल्ह्याच्या बॉर्डरला लागून येत नाही? आपल्याला प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहायचे आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून येत नाही. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? महत्वाचा प्रश्न आहे पहा, समृद्धी महामार्गावरती विचारण्यात आलेला प्रश्न. मग आपल्याला कधी कधी प्रश्न असे विचारले जातात की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग जातो, पण या ठिकाणी विचारलंय की जात नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, तर पुणे या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाही. यामध्ये अहिल्यानगरमधून पण जातो, ठाण्यामधून पण जातो आणि वाशिममधून सुद्धा जातो. मित्रांनो, आपण यावरतीच एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो ते आपण डिटेल्समध्ये घेतलेलं आहे. पण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, पुणे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील लोकसंख्येची जनगणना ही दर किती वर्षांनी केली जाते? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतामध्ये आपल्या लोकसंख्येची जनगणना आहे ही दर किती वर्षानंतर केली जाते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. पण आपल्याला 2011 जी आहे ही आपल्या भारताची शेवटची जनगणना झालेली आहे. आणि त्यानंतर होणारी जी 2021 ची जनगणना होती, तर ही कोविडमुळे लांबली गेली आणि ती नंतर 2027 मध्ये अपेक्षित असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला म्हणजेच ई-डब्ल्यू-एस यांना किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्याबाबतीत आपल्या ई-डब्ल्यू-एसमध्ये किती टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 10% इतकं आरक्षण जे आहे हे ई-डब्ल्यू-एस या प्रवर्गाला देण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? मित्रांनो, यावरती सुद्धा आपल्याला 2 ते 3 वर्ष बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आले होते. मुंबई हाय हे खनिज उत्पादनाशी संबंधित आहे. तर ते कोणत्या आहे? तर पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी संबंधित आहे मुंबई हाय. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ खजुराहो लेणी ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? यावर सुद्धा आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. यामध्ये आपल्याला टी-सी-एसची पॅटर्ननुसार जी वनरक्षक भरती झाली 2023ला, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ज्याचं नाव आहे खजुराहो लेणी, तर ही कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे पहा खजुराहो लेणी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर हे कोणत्या शहरात उभारले जाणार आहे?
हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स 2025 वरती आपण आधारित घेतलेला आहे. भारतात देशातील आपल्या पहिलं एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर हे कोणत्या शहरामध्ये उभारलं जाणार आहे? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा यूपी मधील गोरखपूर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्य हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये मिळू शकते किंवा दिले जातात? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला 40 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. नागरिकांना मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य हे कोणत्या शासन पद्धतीमध्ये दिले जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 तर लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत हक्क, अधिकार आणि त्यांचं जे काही स्वातंत्र्य आहे, हे शासन पद्धती कोणती असते तर लोकशाहीमध्ये ते मिळू शकतं. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा प्रश्न देखील करंट अफेअर्स 2025 वरच विचारण्यात आला होता पहा. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ही नियुक्ती करण्यात आली होती पहा दीपक बागला यांची. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न 11वा खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ येत नाही? शेवटचा जो शब्द आहे नाही तर त्यावरून आपलं पूर्ण जे प्रश्न आहे तो चेंज होत आहे. लक्षात ठेवा खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नवी मुंबई. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मग यामध्ये लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि पणजी. पणजी म्हणजेच काय तर गोव्याची राजधानी आहे पहा पणजी. या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे. पण नवी मुंबई या ठिकाणी त्याचं खंडपीठ येत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? हा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा प्रश्न आपण घेतला होता. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला मुंबई उच्च न्यायालयासाठी 2 वेळा विचारण्यात आला होता. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर सेस्मोग्राफ या उपकरणाचा वापर केला जातो भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा गंगेतील डॉल्फिनला सॅटेलाइट टॅग करण्याची मोहीम पहिल्यांदा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली होती? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्स 2025 वर आधारित आहे. गंगेतील डॉल्फिन जो आहे त्याला सॅटेलाइट टॅग करण्याची मोहीम ही सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली होती? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 तर आसाम या राज्यामध्ये ती सुरुवात झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे पहा विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? मित्रांनो हा प्रश्न सुद्धा करंट अफेअर्स 2025 वरतीच विचारण्यात आला होता. विधानसभेचं कामकाज जेवढं काही आहे ते सांकेतिक भाषेमध्ये प्रसारित करणारं आपलं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे आणि ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पंजाब हे राज्य ठरलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टन यांना कोणत्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पहिला काय होतो यामध्ये की अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर जिमी कार्टन हे जे आहेत हे 39वे राष्ट्राध्यक्ष आहेत अमेरिकेचे. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की त्यांना कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता? आणि ते वर्ष आहे पहा 2002. 2002 या वर्षी त्यांना शांततेचा नोबेल पारितोषिक दिलं होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा मेघालय या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. सध्या आपल्या भारतामध्ये 28 जे राज्य आहेत तर त्या 28 राज्य आणि त्यांच्या राजधान्या देखील आपण एका व्हिडिओमध्ये घेतल्या होत्या पूर्ण अपडेटनुसार. तर त्यामधीलच हा एक प्रश्न आहे. मेघालय या राज्याची राजधानी कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर शिलाँग ही जी आहे शिलाँग ही मेघालयची राजधानी असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? वनरक्षक भरती 2019,
पोलीस भरती 2018 आणि उच्च न्यायालय भरती 2024 या तीनही परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जे केरळ राज्य आहे, तर केरळ या राज्यामध्ये आहे सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे कोणत्या शहरात भरवले जाते? हिवाळी अधिवेशन आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आणि हे भरवलं जातं नागपूर या शहरामध्ये. आणि नागपूरविषयी महत्त्वाची माहिती म्हणजे लक्षात ठेवा, नागपूर जी आहे ही आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर या शहराला ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं आणि वाघांचे प्रवेशद्वार म्हणून सुद्धा नागपूर या शहराला ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून खालीलपैकी कोणत्या देशाची ओळख आहे? उगवत्या सूर्याचा देश हा जो प्रश्न आहे हा आपण 5वी मध्ये असताना जी मध्ये हा प्रश्न आपल्या शाळेमध्ये नेहमी विचारला जात होता. उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 तर जपान हा जो देश आहे याच देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई माता जिजाबाई यांचे जन्म ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती 2023 मध्ये 3 वेळा विचारण्यात आला होता. ज्या राजमाता जिजाबाई आहेत तर यांचं जन्म ठिकाण आपल्याला विचारलं आहे आणि सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की सिंदखेड राजा हे जे आहे हे जिजाबाई यांचं जन्म ठिकाण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मग या ठिकाणी आपण छत्रपती शिवरायांवरती अजून 2 प्रश्न पाहूया. सर्वात पहिला प्रश्न की छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला? तर 19 फेब्रुवारी 1630 या साली शिवरायांचा जन्म झाला. कोणत्या किल्ल्यावरती झालेला आहे? तर शिवनेरी या किल्ल्यावरती शिवरायांचा जन्म झाला होता. लक्षात ठेवा हे 2 प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. याच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? तर 1674 या वर्षी शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता आणि शिवरायांचा मृत्यू कधी झाला? तर 1680 या वर्षी शिवरायांचा मृत्यू झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. सिंदखेड राजा हे जे आहे हे आई माता जिजाबाई यांचं जन्म ठिकाण आहे. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं. त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.